शाळा उत्साहात सुरू, पण गेटवर उपोषण. वैरागच्या आश्रमशाळेचे अनोखे चित्र. राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात होत असताना वैराग येथील माध्यमिक आश्रम प्रशालेत मात्र प्रवेश उत्सवासोबतच आंदोलनाचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. एका बाजूला विद्यार्थ्यांचे स्वागत, फुगे, रांगोळ्या आणि नवगत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता, तर दुसऱ्या बाजूला शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच माजी प्रभारी मुख्याध्यापक विनोद हुचप्पा थोरे आमरण उपोषणाला बसल्याने सर्वांचेच लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी संचलित माध्यमिक आश्रम प्रशालेत तब्बल 25 वर्षे सेवा बजावल्यानंतर विनोद थोरे यांना संस्थेने बेकायदेशीरपणे सेवेतून कमी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी स्वतः केला आहे. शाळेतील काही कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात नियमबाह्य व्यवहार करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मात्र आदिवासी आश्रमशाळा संहिता 2019 चे उल्लंघन होऊ नये आणि आर्थिक अनियमितता टाळाव्यात या भूमिकेतून आपण त्यास लेखी नकार दिला असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पूर्वग्रहातून आपल्यावर कारवाई होत असल्याचा आरोप देखील थोरे यांनी केला आहे. या कारवाई विरोधात त्यांनी आदिवासी विकास विभागाकडे अपील दाखल केले होते. त्यानंतर नाशिक विभागाच्या आदिवासी विकास आयुक्तांनी 18 मे 2026 रोजी संस्थेचा एकतर्फी आदेश रद्द करून विनोद थोरे यांना 8 दिवसांच्या आत सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आयुक्तांच्या आदेशानंतरही आपल्याला सेवेत रुजू करून घेण्यात आले नसल्याचा दावा थोरे यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकार आज शाळा प्रवेश संपूर्ण राज्यावर करत असताना मात्र त्याच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाला शाळेत येण्यापासूनच रोखलं जातं आहे, म्हणजेच कर्मचाऱ्यांचा आणि मुख्याध्यापकांचा शाळा प्रवेश रोखला जातो आहे. ही अतिशय दुर्दैवाची घटना या खानदेश कन्या संस्थेकडून होत आहे. तरी सदर या ठिकाणी माननीय आयुक्तालय नाशिक यांचे हे आदेशपत्र आहे, ज्या आदेशपत्रामध्ये ते 8 दिवसाच्या आत रुजू करून घेण्यासंदर्भात 18 मे 2026 रोजी निर्देशित केले असताना सुद्धा मुजोरपणे संस्था सदर शासन निर्णयाला आव्हान देत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन माननीय प्रकल्प अधिकारी सोलापूर यांनी सुद्धा माननीय आयुक्ताच्या पत्रानुसार श्री थोरे यांना तात्काळ रुजू केल्याचा अहवाल सादर करण्याविषयी सांगितले असता सुद्धा त्यांनी तशा प्रकारची कारवाई केली नाही. म्हणून दुर्दैवानं मला आज 25 वर्ष सेवेच्या नंतर मला अशा पद्धतीनं शाळा प्रवेशोत्सव दिवशी बाहेर बसून उपोषण करावं लागतं. यापेक्षा लाजिरवाणी बाब माझ्या आयुष्यात कोणती नाही. आणि म्हणून माझी संस्थेला व प्रशासनाला विनंती आहे की मी शुगरचा पेशंट आहे, माझी शुगर ही 300पेक्षा अधिक आहे, तर मला अशा प्रकारे उपोषणाला बसून देऊन माझ्या जीविताचा धोका निर्माण होतो आणि त्यामुळं माझे कुटुंबीयसुद्धा वाऱ्यावर उडे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं माझ्या जीविताला काहीही झालं तर खानदेश कन्या संस्थेचे अध्यक्ष सौ योगिताताई पाटील, माजी अध्यक्ष अशोक आधार पाटील, समाधान दिगंबर शेलार व सर्व संचालक मंडळ जबाबदार असतील व त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई न करता त्यांना समर्थन दिल्यासारखं होईल. म्हणून माझी प्रशासनाला सुद्धा हात जोडून विनंती आहे की प्रशासनाने या मुजोर संस्थापक आणि या संस्थेला वटणीवर आणण्यासाठी तातडीनं यांच्यावरती उचित अशा प्रकारची प्रशासकीय कारवाई करून आजच्या आज मला रुजू करून घेण्याची कारवाई करण्यात यावी ही माझी हात जोडून विनंती आहे. या प्रकरणी संबंधित संस्थेशी संपर्क साधला असता विनोद थोरे यांच्यावरील कारवाई ही त्यांनी केलेल्या काही प्रशासकीय चुकांमुळेच करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. संस्थेचे आपल्या शिक्षकाचं कर्तव्य सोडून एरवी फक्त तक्रारी करणं एवढाच उद्योग आमच्या कर्मचारी करत असल्या कारणाने संस्थेला तो निर्णय घ्यावा लागला. आज रोजी ज्या उपोषणासाठी त्यांनी मागण्या केलेल्या आहेत, एक तर उपोषण बेकायदेशीर आहे, त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी कोर्टात केलं पाहिजे. आणि आयुक्तांनी ज्या प्रकारचा लेखी खुलासा आमच्याकडनं मागितलेला होता तो लेखी खुलासा आयुक्त कार्यालय नाशिक येथे सादर केलेला आहे आणि सगळ्या बाबीची नोंद त्या ठिकाणी आम्ही आयुक्त साहेबांच्या लक्षात आणून दिलेली आहे. जर शाळा चालू असताना आमचं दुसरीकडे समायोजन करा, शाळा बंद करा असं स्वरूपाचं पाऊल आपल्या अधिकार क्षेत्राच्या विषय नसलेल्या 2 कर्मचाऱ्यांच्या पगार बंद करण्यासाठीचे तळमळ, खोट्या तक्रारी, आयुक्त महोदयांनी आदेश दिलेला असताना त्यांचे वेतन टाकणे हा काही संस्थेच्या बाबतीनं चुकीचा विषय ठरू शकत नाही. परंतु आपल्या अधिकार कक्षेत नसलेल्या गोष्टी वारंवार यांच्याकडनं घडतात आणि त्याच्यामुळे संस्थेने यांच्यावर कारवाई केलेली आहे. भविष्यात आम्ही आयुक्त साहेबांना नमूद केलेलं आहे या संस्थेच्या ठिकाणी यांचे वाद असल्या कारणाने कर्मचाऱ्यांशी जमत नसल्याने
यांनी संस्थांतर्गत दुसऱ्या शाळेवर आम्ही यांना हजर करून घेऊ असं लेखी आश्वासन आम्ही दिलेलं आहे. परंतु त्यांचा वागण्याचा उर्मटपणा आणि मी जसं म्हणेल तसंच संस्थेने केलं पाहिजे, तसेच शासनाने केलं पाहिजे अशा पद्धतीचा कारभार त्यांच्याकडनं जर अपेक्षित असेल तर संस्था ते खपून घेणार नाही, म्हणून त्यांच्यावर संस्थेने कारवाई केलेली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेश उत्सवाच्या उत्साहासोबत सुरू झालेल्या या आंदोलनामुळे आश्रमशाळेतील प्रशासकीय वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. एका बाजूला अन्याय झाल्याचा आरोप करीत माजी प्रभारी मुख्याध्यापक उपोषणावर बसले आहेत, तर दुसऱ्या बाजूला संस्थेने कारवाई योग्य असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित विभाग, संस्था आणि प्रशासन यांची भूमिका काय राहणार, तसेच वादावर तोडगा कसा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.